गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही जस्ट उठलो आहे. आम्ही चाललो आहे लोटांगण घ्यायला. लोटांगण घेऊन आम्ही आता पुढे जाणार आहे. ही आहे माझी वहिनी, जी सफेद कपडे घालून साडी घालून असं वाटतं कोणत्या तरी गोट्यातली म्हैस सुटली आहे. हिला तुम्ही ओळखतात का गाईज? आता आम्ही पुढे चाललो आहे. ही बघा माझी वहिनी. आम्ही सगळे आता जाऊन लोटांगण घेणार आहे. तुम्हाला थोड्याच वेळात दाखवू. लोटांगण मध्ये सफेद कपडा घालणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्या म्हणून आम्ही सगळ्यांनी सफेद कपडा घातला आहे. तर आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे. आता माझी बहीण लोटांगण घेत आहे. अगोदर 5 माणसं असतात, ते पाणी टाकतात. मग तिकडून आम्ही लोटांगण पूर्ण मंदिराची एक चक्कर काढतो. त्याला लोटांगण म्हणतात आमच्या. हे आहे आमचा छोटासा मंदिर. इकडे आम्ही आता लोटांगण घेतल्यानंतर पाया पडायला आलो आहोत. तुम्हाला मी माझ्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करणार आहे. ये मेरी मम्मी है। ये कोई नहीं है। मेरा छोटा भाई है कार्तिक भाई। हाय से हाय 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 गाइस। ही माझी काकी आहे दुसऱ्या नंबरची, आणि तिच्या हातात जो पोरगा आहे तो माझ्या चुलत्याचा मुलाचा पोरगा आहे, म्हणजे माझ्या भावाचा मुलगा आहे. आणि हे आहे आमचं मंदिर. आता आमची अंघोळ झाली आहे. ही बारुसी आहे. एक्सक्यूज मी. हे बघा ही चुडेल. आता आम्ही चाललो आहे ब्रश वश करून. अंघोळीनंतर ब्रश करतोय आम्ही आधीच केलंय. हीच बासी आहे. मला माहिती नव्हतं ना की मला पण घ्यायचं आहे म्हणून. त्याच्यासाठी अक्कल लागतं ना, जी माझ्याकडे नाहीये. दिस इज माय हाऊस फॉर 2 days. जो बाप बेटे झोपले. देखो हम लोग जा रहे हैं अभी. ये देखो सब सामान लेके. आप आओगे हमारे साथ? आ जाओ, मैं आपको लोकेशन भेजती हूँ. बोल कुछ. क्या बोलू, चल. कुछ भी नहीं बोलते ये लोग. हा माझा नवरा बोलतोय मला लय मारणार आहे. व्हायलन्स इज नॉट अलाउड. चावी कुठे गेली? हे काय लावलं? अरे घराची तुला दिली. अरे घराची चावी हरवली गाईस. ह्याला जरा मारा. ये कुत्ता है हमारे यहाँ पे. आपके यहाँ पे कुत्ता रहता है. छोटासा हाऊस. हा फोटो आहे माझ्या आजी आजोबांचा आणि पणजी आजीचा. सर्वेशच्या मामीचं सगळ्यात फेवरेट काम आहे सर्वेशला जेवण भरवणं. आम्ही जेव्हा सगळे सोबत जातो तेव्हा सर्वेशला जेवण भरवण्याचा जिम्मा फक्त त्याच्या मामीचा असतो. तिकडे बघा किती मस्ती चालू आहे. आणि इकडे माझा नवरा आणि माझी बहीण कसे असे एकदम उदास बसले आहेत. काय माहिती काय झालं त्यांना. हे आहेत माझे पप्पा, आणि त्यांच्या बाजूला त्यांची माझी मम्मी. ह्या दोघांचा आज उपवास आहे. फक्त पाण्यावरती आहेत दोघं. ही आहे माझी आत्या, सगळ्यात छोटी आत्या. आणि आहेत माझे काका, सगळ्यात छोटे काका आणि सगळ्यात मस्तीखोर काका. नाव इट्स पोहे टाइम. आता आम्ही सगळे पोहे खातो आहे. माझा गुंडू पण थोडा थोडा पोहे खातो आहे. ही बघा माझी वहिनी, तिचा उपवास आहे. ही माझी भुक्कड बहीण, जिला पोहे लय आवडतात. आता संध्याकाळच्या पूजेची तयारी सुरू झाली आहे. आता सगळे बायका पीठ मळायला घेतला आहे. आता आम्ही मंदिराच्या समोर बसलो आहे. ही माझी वहिनी जी जेवणाच्या तयारीला लागली आहे, आणि इकडे बाकी सगळे मजा करतायत आणि मी ब्लॉग बनवते. ही माझी सगळ्यात छोटे आणि फेवरेट काकी, जिने आता आम्हाला मस्त गरम गरम चहा दिला आहे. तर आम्ही आता चहा पिणार आहोत. जे मेंढ्या दिसतात त्यांना हे कमीत कमी 30 ते 25 मेंढ्या आहेत. ज्यांची ज्यांची मन्नत पूर्ण होते ते असे देवाला एक एक मेंढ्या चढवतात. बाय साईड बायकांच्या चपात्या लाटणं बनवणं सुरुवात पण झाली आहे. गाइस ये हमारा गाड़ी चोरी करके भाग रहा. गाड़ी चोर है ये लोग. ये लोग को पकड़ लिया. अभी हम लोग ने पुलिस कंप्लेंट करने जा रहे. माझ्या गुंडूची मस्ती बघा. आजोबा सोबत, तो आजोबा सोबत जास्त खुश असतो. त्याला आजोबा सोबत लय आवडतं.
आम्ही चाललो आहे हॉटेलमध्ये पुरी भाजी खायला, कारण बिगवनची पुरी भाजी लय फेमस असते. आम्हाला त्या हॉटेलचं लय आवडतं म्हणून आम्ही तिकडे चाललो आहोत. दोन एकमेका आंदोलन किती आहे ना साबुदाणा वडा एक प्लेट मध्ये एक प्लेट वडा ना एक प्लेट खिचडी साबुदाण्याची आमचे 2 बुक्कड ज्यांचा उपवास आहे आणि ते साबुदाण्याची खिचडी ठुसतात आहे. खाऊन तरी बघ गोड आहे निर्जला उपवास. यह हमारे घर का महाराजा बर्गर है. यह महाराजा बर्गर है और ये इसका पिज्जा है. फ्रेंच सॉरी, ये फ्रेंच फ्राइज है. यह हमारे घर का महाराजा बर्गर है. ये आलू टिक्की और ये मैक्सिकन बर्गर. तर आम्ही देवाला चढवण्यासाठी नारळ घेतो आहे, 11 नारळ, आणि मग त्यासाठी लागणारं तेल, अगरबत्ती, धूप हे सगळं परचेस करून मग आम्ही हार घेऊन मग आम्ही देवाला ते सगळं देणार आहोत. आता आम्ही चालत पुढे पोहोचलो आहे. हे आहे आमचा बिगवनचा बस स्टॉप. आता आम्ही घरी चाललो आहोत. माझ्या गुंडूची गोलीवाली मस्ती, म्हणजे त्याला डिस्काव करायचा मग तो पडतो. हे खेळ त्याचा सतत चालूच असतो. त्यासोबत मी खेळत आहे. तो खूप एन्जॉय करत आहे. गोली लागली आईला. आयु 1 2 3 सच ओव्हर ऍक्टर लाईक अ मॉम. माझ्यासारखाच ओव्हर ऍक्टिंग आहे 1 नंबरचा. लहानपणाची आठवण असं मी नेहमी करायची लहानपणी. हा तर हे पकडलं. सगळ्या मेंढीला बाहेर काढता आहे. आता त्याच्यामध्ये एका मोठ्या मेंढीची पूजा करणार, त्याला हळद वगैरे लावून त्याच्याकडनं जर्ती घेणार. जर्ती म्हणजे त्याला बली देताना त्याच्याकडनं परमिशन घेतात की आम्ही तुला बली देऊ शकतो की नाही. मग ते नंतर त्यांच्या बली द्यायला सुरुवात होते. रंजू सारिका दीदी, मनोज किधर? आयंश को लेके आया था आगे. आयंश को लेके डायरेक्ट गया था वो. आयंश को आता इकडे जे महाराज आले त्यांनी जेवणाच्या तयारीला सुरुवात पण केली आहे. सामान वगैरे कापून ठेवला आहे. आता मेंढींना मंदिराच्या अवतीभोवती एक फेरी मारून त्यांना जर्तीसाठी विचारणार आणि मग त्यांची बळी देणार. आणि जे मेन मेंढी असते ज्याची पूजा करतात त्याचे सगळे पाया पडायला येतात शेवटचं, आणि मग पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतात.
आणि हे जे आहे हे त्याला जर्दी मागतात आहे, म्हणजे त्याची परमिशन घेत आहे. आता त्याचं ते सगळं त्यांचं प्रोसेस चालू आहे. आता जर्दी देऊन झाले आहे. आता त्यांचं कार्यक्रम पुढे प्रस्ताव करणार आहे आणि आम्ही आता इथून निघालो आहोत. आता आम्ही इव्हनिंग टी साठी जातो आहे. इव्हनिंगची टी म्हणजे चहा पिऊन आम्ही तयार व्हायला घरी जाणार आहोत. आम्ही सगळे अशा प्रकारे तयार झालो आहोत. आता आम्ही पुढे जाणार आहे मंदिराकडे पाया पडायला. पडशील ना. त्याला उचल ना तू. हे बघ. ये वो नाही बस आपण जाऊया. बकरी हाय, दिस इज अवर काकाज हाऊस. या आयु, वेर वी आर गोइंग बाबू? ऐसा गाँव ऐसा अच्छा लगता है ना. मम्मी का पैसा तर मम्मी भी बनाती थी. तुम्ही पण कापलं? ह्यांना पण घेऊन जायचं ना कापायला. त्यांना बोललो त्यांनी नाही कापलं. जुळती इनवाईट कोणाशी? कपल फोटोशूट सुरू झाला आहे गाईज. आता इकडे कपल फोटोशूट होत आहे. माझ्या भावाचा आणि माझ्या वहिनीचा एकच पोस्ट नेहमी देत असतात. हे आहे माझ्या काकाच्या घरचा मंदिर. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि आमचा गुंडू बघा इकडे येऊन कसा एक्सायटेड होऊन पाया वगैरे पडतो आहे. चला जय करा, चला जयला बाय करा, जयला बाय कर, जयला बाय करा. जेजी बाप्पा, ए जेजी बाप्पा, बोल जेजी बाप्पा. आम्ही आता मेन मंदिरकडे पाया पडायला आलो आहोत. पाय पण सोड, त्याला करेल तो. इकडे डोलकरी आले होते जे भजन वगैरे गातात. तिकडे गुंडू जाऊन गपचूप बसला आणि त्यांच्यासोबत भजन मध्ये हिस्सा घेतो आहे, मस्ती करत आहे, डोल वाजवत आहे. जिंकल लूज आहे का? जाऊन बघू रे आतमध्ये.
जेवण सगळं रेडी झालं आहे. आता पंक्तीवरती बसायला सुरुवात केली आहे सगळ्यांनी. इथे बघा सगळे आता जेवायला बसले आहेत. आता जेवण वगैरे करून आम्ही निघालो आहोत. आता आम्ही घरी जातोय झोपायला. जी बहीण जी भजनात एकदम रमली आहे तिला पण आता आम्ही घेऊन जातो आहे. दुसरा दिवस उजाडला. आता आम्ही इथून निघायची तयारी करणार आहोत. आता आम्ही इथून निघून मुंबईला परतणार आहोत. आता आमची मॉर्निंग झाली आहे. आता आम्ही रेडी होऊन माझ्या बाबूचे कपडे घेऊन मी चालली आहे त्याची अंघोळ घालायला. तो सध्या सकाळ सकाळी उठून आजोबासोबत बाहेर गेला आहे फिरायला. तर आता मी त्याला घ्यायला चालली आहे. हा बघा, हा स्लो मोशन, ह्याच्यामुळे मला उशीर झाला. आमच्या गावचा मूळ व्यवसाय आहे झाडू बांधणं. हे बघा इकडे दिसत आहे. अशा प्रकारचे झाडू बांधून ते मार्केटमध्ये विकायला जातात. बघा कसं मटण कापताना बघतोय शांतपणे. आयु काय बघतोय? आम्ही लहानपणी या आपसाने पाणी भरायचं जे गुंडूला तर आम्ही मजा करून दाखवत आहे. चलो बस हो गया. नाव इट्स टाइम ओव्हर. आता आम्ही चाललो आहे मुंबईला. आता मुंबईला जातोय. गुंडची तर आतापासूनच मस्ती सुरू झाली आहे. आता आम्ही चाललो आहोत. तसं तर जायचं मन नाही पण जावं तर लागणार कारण मुंबईला सगळं काम वगैरे सगळं तिकडेच आहे. मेरे को टाइम नहीं है. सबसे बड़ी बात तो तुम लोग का यही है कि तुम लोग को टाइम. माझी बहीण बघा कशी थंडीने कुडकुडते. चादर ओढून घेतली अंगावरती. अभी खाना खाने के लिए जाएगा ना 160 नंबर पे. 60 नंबर पे खाना खाने के लिए जाएगा ना. हाँ तो जाएगा तो वहीं पे हार्डवेयर वगैरह है आजू में वहाँ पे देख. 2 उंदरांची मस्ती कधी बघितली आहे का? यांची तर भांडणं रोजच होत असतात. ते लोक रोज एकमेकाचे केस ओढत असतात. ह्यांचं लहानपण अजूनपर्यंत गेलेला नाही आहे. पण एकमेकाचे केस सोडायला माघार घेत नाहीये. दोघं जिद्दी 1 नंबरचे.
बाय बाय.